बँड पार्टीचे मालक आहेत, शेठ आहे आणि सर्वात महत्त्वाचं तुम्हाला माहित आहे की बँड पार्टी ही आपल्याला 1 लाखाशिवाय मिळत नाही, ती आपल्याला फ्री मध्ये मुंबई सारख्या सिटी मध्ये उपलब्ध करून दिलेली आहे। त्याबद्दल त्यांचं मोठ्या जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचं। आपल्याला माहिती आहे आपण लग्न केलेले 1 लाखाशिवाय बँड पार्टी येत नाही, ती आपल्याला फ्री मध्ये उपलब्ध करून दिली आहे, ती पण मुंबई सारख्या शहरामध्ये आपल्याला उपलब्ध करून दिलेली। त्याबद्दल त्यांचं खूप खूप या ठिकाणी सहकार्य लाभलेले, त्यांचंही या ठिकाणी आपण सत्कार। तो दोस्तों फाइनली अभी शुभराज 3 रेडी हो चुकी है और ये आदिवासी लुक में शिवली वाले रेडी हो चुके हैं। बहुत ही बढ़िया लग रहे हैं, इनका लुक मैं आपको दिखा देता हूँ। ये देख सकते हो और ये हमारे बिग यूट्यूबर फिलिप भाई और भाई लोग सेल्फी लेते हुए चालू होने वाली है गाइस। हाँ हाँ अभी यहाँ पर आरती बजाएंगे। ओके देखो कैसे लग रहे हैं, बहुत ही सुंदर लग रहे हैं, बहुत क्यूट लग रहे हैं। शुभ शाम करने से पहले हम करते हुए हमारी कुल देवी यहाँ आए सभी आदिवासी भाई और भाइयों को हमारे ग्रुप जय जय जय। सो गाइस ये देख सकते हो यहाँ पे अभी कार्यक्रम होने वाला है। ये शुभराज 3 रेडी है, यहाँ पे देख सकते हो और ये ट्रॉफी देने के लिए देख सकते हो रखी हुई है। और ये शिवली वाले देख सकते हो आ चुके हैं।
सो गाइस अभी पब्लिक आ रही है, अभी चालू होगा कार्यक्रम थोड़ी ही देर में। तो यहाँ का माहौल आप देख सकते हो। हारन हारन तुम आ गया ने कहीं नहीं आला विरार ने का तुम अभी विरार वाला का। हाँ हाँ ओके कि नहीं। हाँ तो दोस्तों देख सकते हो ये शिवले वाली आ चुकी है यहाँ पे रेडी होके। हम मुंबई में है, मुंबई में काजीपाड़ा में है हम लोग। हाँ बैंड चालू करेंगे तो फुल धमाका होगा। ओके कैसा लग रहा है आपको? बहुत अच्छा लग रहा है, पहली बार मुंबई में आई है, हमारा सपना पूरा हो गया। ओके तो बहुत बढ़िया ये डांस करने वाले हैं आज। कैसा लुक दिख रहा है देख सकते हो, बताना आप लोग। आज अलग ही तो है हम। ओके हाँ तो दोस्तों अभी हम आपको रवि भाई से मिलवाने वाले हैं। तो रवि भैया आपको मुंबई में आके कैसा लग रहा है, क्या बोलना चाहते हैं? आके बहुत ही अच्छा लग रहा है क्योंकि यहाँ पे सभी अपने आदिवासी भाई बहनें सब आए हुए, तो फुल एंजॉय करना। SB3 ग्रुप हम पहुँच चुके हैं, हमारी बैंड में सभी एंजॉय करना। बहुत ही बड़ा परफॉर्मेंस देने वाले हैं अच्छे साथ। और मैं आपको गुज्जर से भी मिलवाने वाला हूँ क्योंकि बहुत ही बढ़िया परफॉर्मेंस है इनका। टाइटल एकदम बहुत ही बढ़िया है। गुज्जर भाई गाइस, और आगे कुछ नया? तो हम यहाँ मुंबई में आए हैं तो सभी हमारे जो चाहने वाले हैं, हमारे आदिवासी जो भी लोग यहाँ रहते हैं वो सब लोग यहाँ आए हैं। वो हमारा नाम ले रहे हैं कि गुज्जर भाई तुमने बहुत अच्छा टाइटल बनाया है। तो हम उनका स्वागत करते हैं और वो हमारी तारीफ भी कर रहे हैं, उनका हम धन्यवाद करते हैं। और आज हम फ्री बैंड के साथ आए हैं, SB3 के साथ अच्छा परफॉर्मेंस देने वाले हैं क्योंकि हमारे बहुत चाहने वाले आए हैं। तो उनको मालूम पड़ा है कि गुज्जर भाई आने वाला है, तो हम उनको खुश करके भेजेंगे। बाय गाइस, सभी SB लवर आ जाना भाई, एंजॉय करना। ओके भाई। ये कुछ मेंबर हमारे यहाँ पे है, देख सकते हो। और ये यहाँ पे हमारे मैनेजर भाई रमेश, ये हमारा ऑपरेटर है इधर। बहुत ही हाँ ऑपरेटर भाई भी है यहाँ पे। देख सकते हैं। कुछ कहना चाहोगे? राज भाई हमारा किरण सिंगर कुछ कहना चाहते हैं। हाँ हाँ ओके। लोकेशन है, हाँ हाँ नदी भी है। हाँ हाँ कोई नहाना हो तो इधर पे आ सकता है, हाँ हाँ एकदम बढ़िया ठंडा पानी है। ओके मैं दिखा देता हूँ, ये यहाँ पे भी नहा सकते हैं। अपना अगला प्रोग्राम कहाँ है बोल? ये अगला प्रोग्राम कहाँ? और आप कुछ कहना चाहोगे? अभी हमारा ये क्या बोलते हैं मुंबई में प्रोग्राम। कल्पेश भाई आप कुछ बोलोगे? बैंड मास्टर हमारे कल्पेश भाई कुछ बोलेंगे। क्या बोले अभी? ये बहुत ही बढ़िया बजाते हैं अभी। बहुत खुश हो गया हूँ मुंबई में आके। हाँ हाँ तो मैं कुछ कह नहीं पा रहा हूँ किसी को। मैं क्या कर रहा हूँ मेरे को नहीं पता चल रहा है। अभी बजाएंगे, टिमली बजाएंगे यहाँ। ये रोडाली डांस वाले हैं ना, रोडाली बजाएंगे तो बहुत अच्छा डांस लगाएंगे। हम भी रोडाली अच्छे बजाएंगे। कहाँ पे आ गए समझ में नहीं आ रहा है भाई को। तो समझ में नहीं, मैं सो गया था। जगह तो मुंबई पहुंच गया हूँ। बस इतना ही कहना था। ऐसा धमाका करेंगे कोई जान भी नहीं पाएगा ऐसा। ओके हमारे SB3 के मेंबर अभी बहुत बढ़िया परफॉर्मेंस देने वाले हैं। थैंक यू गाइस। ओके ओके ओके। और गुज्जर भाई से तो हमने मिलवाया और अभी हम बाद में मिलेंगे थोड़ी देर बाद। ओके सर्वांना जय आदिवासी, जय जय। कुठलाही कार्यक्रम असला तर आपल्याला प्रास्ताविकाची आवश्यकता असते। प्रगतीच्या युगात संस्कारांना स्थान असते, ज्ञानाच्या विश्वात मोठ्यांना आणि गुरूंना स्थान असते। आणि कुठलाही कार्यक्रम असला तर त्या कार्यक्रमाला प्रास्ताविकाला मान असतो, प्रास्ताविकाला मान असतो। आणि आजच्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करण्यासाठी मी प्राध्यापक सार्या पाडवी, भावी आमदार अक्कलकुवा, धडगाव, अक्राणी यांना मी विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं आणि या ठिकाणी प्रास्ताविक पर 2 शब्द या ठिकाणी
कार्यक्रमाचं व्यक्त करा. यहामोगी मातेला मी वंदन करतो आणि आपले महामानव बिरसा मुंडा, टंटाबेन, जयपाल सिंग मुंडा, खाजा नाईक या तमाम महामानव खूप काही आपण आदिवासी समाज उपे अन्याय अत्याचार विरेलो है. त्या अन्याय अत्याचार विरोधा में आपण आदिवासी समाज बांधव छत्तीसगढ़ सारख्या हसदेव जंगल और जंगल वाचाव लोक येतात ही प्रयत्न केली होता. आपल्या आपणा माहिती आहे तेंडो जे आपू पे बे विषय आवणार आहे त्या घेता पाऊल आणि बोईना आपने बी हुशारी रहा पड़ी. सामाजिक जे जे गोटी आहे हऱ्या गोटी वेरी ती आपने है शामिल करा पड़ी. त्या घेता आई आपण आपने अतिज विनंती की हो का आपने भी जगा पड़ी, आपने भी गोगा पड़ी, आपने भी लेखा पड़ी. तहाँ तहाँ जे आपू अगला आपू जो अस्तित्व है तो आपू भी ती टिकिन रहना है. ये आपू PSI साहेब है अविनाश साहेब है आपू पालघर में एपला साहेब हा जे लेखणी आहे त्या पुस्तकू की एकूण 9 पुस्तक प्रकाशन केले आहे. ते साहेबांना आयता औपचारिक या ठिकाणी स्वागत की हूँ. 9 पुस्तके लिखुलो है आणि 9 पुस्तके आदिवासी समाज उपे है आपली तोडमोड होती है. हे तोडमोड है त्या साहेब हा पुस्तक लेखीने प्रसारित केले आहे. तर हेंडे पुस्तक आहे हे आपने वाचा पडी. त्या घेता हे जे आपू हरा विषय है ये धनगर समाज वेरी धनगर समाज पे पाहुला हा तुमने मालूम वेरी मागच्या वेळी से आपू आदिवासी समाज बांधव आता आमू नंदुरबार कलेक्टर ऑफिस समोर है एक निदर्शन केलं आंदोलन केलं. त्या आंदोलन में है आमा विरुद्ध में कलेक्टर साहिब आवी नाखे का तुम आंदोलन कहा की रिया तुम पे तुम पे गुन्हा दाखल की हुआ आखे. त्या कहता अमु त्या नाखलो तुम अमु काय गुन्हा दाखल केता अमु तुम पे एट्रोसिटी दाखल की हो के दाखल की हो का आमा जो अस्तित्व है त्या अस्तित्व कहता अमु लढी रिया तर ही तुम आमा विषय काढू काही गरज ना. जे जे आम्ही अन्याय वेरी ती आमु गोगना जाजे ती आमु आखलो ती त्या एंडा कार्यक्रम रहता एंडा विषय रहता. ही आपू आका तरुण मंडळी आका पदाधिकारी आका समाज बांधव नेहमी सहकार्य रहे. एक ही सहकार्य कहता रेजा मुंडा की आपकी जय. धन्यवाद. जय आदिवासी. आज बँड पार्टीचे मालक आहेत, शेठ आहे आणि सर्वात महत्त्वाचं तुम्हाला माहित आहे की बँड पार्टी ही आपल्याला 1 लाखाशिवाय मिळत नाही. ती आपल्याला फ्री मध्ये मुंबई सारख्या सिटी मध्ये उपलब्ध करून दिलेली आहे. त्याबद्दल त्यांचं मोठ्या जोरदार टाळ्यांनी स्वागत करायचं. आपल्याला माहिती आहे आपण लग्न केलेले 1 लाखाशिवाय बँड पार्टी येत नाही. ती आपल्याला फ्री मध्ये उपलब्ध करून दिली आहे. ती पण मुंबई सारख्या शहरामध्ये आपल्याला उपलब्ध करून दिलेली. त्याबद्दल त्यांचं खूप खूप या ठिकाणी सहकार्य लाभलेलं आहे. त्यांचंही या ठिकाणी आपण सत्कार. धन्यवाद सर्व आयोजकांचे. याच्यानंतर अविनाश वडवी सर आले आहे का? ठीक आहे. धन्यवाद सर्वांचं या ठिकाणी. आदित्य कारण या ठिकाणी आपण सत्काराचा कार्यक्रम संपवतोय. परिण रुपेश आले असेल तर अनिरुद्ध महेश्वर पाडवी. ठीक आहे. यांच्यासाठी एक जोरदार टाळा होऊन जाऊ द्या. कारण सर्वात मोठं सहकार्य आपण फक्त सकाळी येतो आणि निघून जातो, पण या ठिकाणी कार्यक्रमाचं सर्व नियोजन, जेवणाची सगळे वाढपीचं काम, त्याचबरोबर रात्रीचं सगळं जे काही स्वयंपाकासाठी लागणार सगळं सामान जे आहे त्याची सर्व तयारी करून देण्याचं काम हे गेली 8 वर्ष आपल्याला मदत करतायत. राहुल, शिवाजी दादा,
नेताजी तुम्हा खूप खूप आभार आहे. आणि दरवर्षी मुंबई म्हणजे गावांनी मुंबई मावून आपण मदत घेते ही समाजाप्रती असलेली आपली एक प्रेम आहे त्या लिया. धन्यवाद. ठीक आहे. याच्यानंतर सत्काराचा कार्यक्रम या ठिकाणी सोंगाडे पार्टी लोककलेचे जे उमेदवार आहे सुदाम दादा ते आलेले आहे आणि त्यांचे सहकारी आहे. त्यांनी पण या ठिकाणी व्यासपीठावर यावं. त्यांचाही आपण फुल देऊन करतो की त्यांनी त्यांचा संस्कार करायचा आणि सत्कार करतोय. आदिवासी कला परंपरेतून असे महान कलाकार या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचे आपण या ठिकाणी सत्कार करतोय. आणि खास म्हणजे आम्ही आदिवासी समाजात तुम्हा गावात जा किंवा शहरा मावा पण लुगडं फांगणं आणि लुगडं नेसणं ही परंपरा लोप वेतीच आहे म्हणजे बंद वेतीच आहे. आणि ती परंपरा ही सोंगाडी आहे, ही लोककला व्यक्ती आहे हे या ठिकाणी टिकविन ठेवी या म्हणजे लुगडे आपण विराजी नाही याला होते बी आपण वेरा मिली आणि त्याबद्दल याला आपण खूप खूप आभार घेत आहे. धन्यवाद. हा यांचे सत्कार अमित वसावे या ठिकाणी करत आहेत. कारण त्यांचं पहिल्या दिवसापासून आपल्याला या कार्यक्रमासाठी सहकार्य लाभलेलं आहे. पूर्ण पाण्याची व्यवस्था जी आहे ती त्यांच्याकडून आपल्याला उपलब्ध झालेली आहे. प्लस त्यांनी आपल्याला 5 बोकडे सुद्धा उपलब्ध करून दिलेले आहे. ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. याच्यानंतर मी सिकंदर वसावे दादा यांना विनंती